नेमका कसा झाला ते आपण बघतोय। मसवडमधल्या सिद्धनाथाचं दर्शन घेऊन भाविक परतत होते। तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी जी आहे ती विहिरीत कोसळली। मसवड पंढरपूर मार्गावर हा भीषण अपघात झालाय। भीषण अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 4 महिला 4 मुलांचा समावेश असल्याचं कळतंय। मृतांमधील सगळे लोक जे आहेत ते पंढरपुरातल्या रांजणी गावचे रहिवासी होते, जे यावेळेस सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते आणि तिथून परतत असताना मसवडच्या सिद्धनाथाचं दर्शन घेऊन परतत असताना या भाविकांच्या वाहनाला हा भीषण अपघात झालेला आहे, ज्यामध्ये आपण बघतोय 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। रांजणी गावचे हे नागरिक गावाकडे परतत असतानाच माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत त्यांची पिकअप जी आहे ती गाडी पडली आणि 14 लोकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। चालकाचं यावेळेस वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि राज्य महामार्गाच्या अगदी शेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये हे वाहन जे आहे ते जाऊन कोसळलं आणि त्यामध्ये आपण बघतोय 14 लोक मारली गेलेली आहेत। 14 लोकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। जयकुमार गोरे आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सर, आपण बघतोय अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। काय या अपघातासंदर्भातली माहिती आपल्याकडे प्रशासनानं दिलेली आहे? खूपच गंभीर अशी घटना आहे। या घटनेमध्ये साधारण गाडीमध्ये 13-14 लोक होती आणि त्यावेळी ड्रायव्हरचा ताबा सुटला अशी प्राथमिक माहिती आहे आणि गाडी गेली, त्यामध्ये 4 महिला आणि 4 मुलं यांचा मृत्यू झालेला आहे आणि 7 लोकांना सध्या तरी वाचवण्यात यश आलेलं आहे। त्यांच्या घरामध्ये उपचार सध्या चालू आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आता तर आहे। प्रशासनाला तातडीने घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सन्माननीय पोलीस अधीक्षक पण त्या ठिकाणी आता आंदोलन आहे पोहोचतील आणि त्याच्यामध्ये पहिलं की जे जखमी आहेत त्यांची वाचवून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आणखीन पण लोक आहेत त्याची माहिती मिळते। याला प्राधान्य सर, एकूण 14 लोकांचा मृत्यू झालाय हे कन्फर्म आहे? 4 महिला आणि 4 मुलं, 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे। 8 लोकांना याच्यामध्ये यश आलेलं आहे, त्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यामध्ये आणखी आपण जी माझी माहिती आपल्याला घेतली आहे। इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे का? काही लोक अडकलेले आहेत का? सध्या तर जेवढी लोक होती तेवढी काळजी असं प्रशासनाचं मत आहे। आणखी काही लोक आहेत का माहिती घेणं आहे चालू आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 14 लोक त्यामध्ये आहे, त्याची 7 लोकांना। सर, प्रशासनानं तुम्हाला काय माहिती दिली आहे? कारण हा अपघात अगदी विहीर जी आहे ती रस्त्याच्या अगदी लगतच होती, त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला, कोण कारणीभूत आहे या संदर्भात काही माहिती? त्यामध्ये आता याची चौकशी करावी लागेल। सध्या तर घडलेल्या घटनेवर लोकांना वाचवणे याला प्राधान्य होतं। आता ते झालं की तातडीने मी एचपीला त्यांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित ठिकाणी का अपघात घडला, त्या ठिकाणी विहीर रस्त्याच्या बाजूला होती, त्या संदर्भात तिथं संरक्षक कठडे होते की नाही, सुरक्षेची काळजी घेतली की नाही याची चौकशी करायला सांगितलेली आहे। मग तो रिपोर्ट आला की मग त्याच्या पुढे आपल्याला कारवाई करता येईल आणि संबंधित जर असा असेल, तुम्ही निष्काळजीपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। पालकमंत्री म्हणून आपण या संपूर्ण अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत? आता मी त्या ठिकाणी पोहोचेन, तिथली परिस्थिती बघेल, कलेक्टर आणि एसपीला तिथे जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद।
धन्यवाद सर आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण बघतोय या संपूर्ण अपघात प्रकरणाची चौकशी देखील करणार असल्याचं या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे. नेमका अपघात घडून 30 ते 40 मिनिटं झालेले आहेत अशी देखील माहिती यावेळेस त्यांनी दिली आहे. आणि या अपघातात 4 लहान मुलं होती, 4 महिला होत्या असं देखील यावेळेस जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे.